हे महालक्ष्मी सरस 2025. हे महालक्ष्मी सरस 2025 बघा, हे सुंदर असं हे फाउंटन आहे. महालक्ष्मी सरस चालू झालेला आहे. फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत ग्रामीण भागातील महिलांनी केलेल्या विविध पदार्थांची, विविध वस्तूंची ओळख करून घ्या. आंबे रिकू डाळ, माझ्याकडे चटणी आहे, लातूरची चटणी. या चटणी शेणापासून बनवलेली गुगळ, हवन, लोबान. 100ला सांगा. ही होल्डर आहे. हे गणपतीचे तोरण 600 रुपयाला आहे. किती? अच्छा, 100, 150, 200, 1500ला आहे. तुम्हाला 3500चा आहे, 2050 नाही. अच्छा, 2050. एक्झिबिशन ऑफर आहे का? मॅजिक दिवा आहे. मॅजिक दिवा इथे तेल भरायचं. अच्छा अच्छा, आज वगैरेसाठी चिकन, मटन, व्हेज, नॉनव्हेज सगळ्याला सगळ्यासाठी. आणि हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. हे गव्हाचे, बाजरीचे, नाचणे. परळी. अच्छा कवट आहे, कवट. अच्छा, खवट. तुरीची डाळ आपली 200 रुपये किलो आहे. 70 रुपये किलो आहे ज्वारी. हा 200 रुपये किलो आहे राजमा. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे महालक्ष्मी सरस प्रदर्शन, जे इथे सुरू आहे 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत. चला तर आता आपण बघूया. तर हे बघा, इकडे हा असा बॅनर आहे, महालक्ष्मी सरस प्रदर्शन, शॉपिंग, स्वाद आणि संस्कृतीचा भव्य उत्सव. दिनांक 11 ते 23 फेब्रुवारी. वेळ आहे सकाळी 10:13 ते 10 वाजेपर्यंत. आणि ह्याचा पत्ता आहे MMRDA मैदान क्रमांक 3 आणि 4, टाटा पॉवरच्या ऑफिस समोर, बांद्रा पूर्व, मुंबई. हा असा रजिस्ट्रेशन डेस्क आहे. इथे बघा, रजिस्ट्रेशन डेस्कच्या समोर इथे अशी ही मातीची भांडी आणि पण त्या साईडला पेंटिंग्स आणि तोरण वगैरे सगळं आहे. तर ह्या इथे अशी पिण्याच्या पाण्याची इथे व्यवस्था केलेली आहे. तर इथे हा असा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज आहे आणि समोर सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि इथे ह्या वरती समोर तुम्ही बघू शकता वारली पेंटिंगचं असं सुंदर असं हे आर्टवर्क केलेलं आहे. इथे सुंदर अशी ही वॉटर बॉडी आहे. तर इथे एक्झिबिशन हॉल 1 आणि 2च्या इथे सेंटरला असा हा एक फाउंटन आहे. हा एक्झिबिशन हॉल 1 आहे आणि तिकडे एक्झिबिशन हॉल 2 आहे. तर इथे एक्झिबिशन हॉल 1च्या इथे तुम्ही बघा, हे महालक्ष्मी सरस 2025 असं हे सुंदर असं सुशोभीकरण केलेलं आहे. महालक्ष्मी सरस 2025चं असं सुंदर असं हे सुशोभीकरण केलेलं आहे. आणि ह्या इथे हा एक्झिबिशन हॉल 2च्या जवळ आहे. तर इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत एक्झिबिशन हॉल 1मध्ये. तर ह्या साईडला बघितलं तर सगळे असे हे स्टॉल्स रोजमध्ये आहेत. आपण एक एक करून आता बघूया. तर एक्झिबिशन हॉल 1मध्ये 1 पासून ते 172पर्यंत असं इथे सगळे स्टॉल्स आहेत. तर ही सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे महालक्ष्मी सरस 2025. तर हे राधा मशरूम चॉकलेट आदिवासी समूहासाठी. कुठले आहेत तुम्ही? हे ते अमरावतीचे. तर हे किती? 50ला आहे हे चॉकलेट. आणि हे 100. हां, 100ला. अच्छा. तर हा सातारा जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे सगळे काय लाकडीचे घाण्याचे तेल आहेत का हे सगळे? कसे आहेत हे? ते कितीला आहे म्हणजे बा हे? शेंगदाणा 400 रुपये, करडई 450. अच्छा. खोबरे 750 रुपये. आणि हे छोटे काय हे सॅम्पल्स आहेत? अच्छा अच्छा. अच्छा, एवढ्या प्रकारचे सगळे हे तेल्स आहेत. हा अहिल्यानगरचा हा स्टॉल आहे. हे काय पेढे आहेत का? आणि हे हां, गुळाचा पेढा. आणि हे गुळ कसं आहे तिथे? 80ला किलो. अच्छा, 80ला किलो. आणि हे स्पेशल कंदी पेढे का? मथुरा पेढा. हे कसे आहेत हे? हां, 150 रुपये पाव. हा पाव किलोचा बॉक्स आहे का? अच्छा अच्छा, ठीक. हा नांदेड जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कसे आहे हे? 120ला आहे. आणि हे वाले 100ला आहेत. हे 150ला आहे. अच्छा अच्छा. हा नाशिकमधला हा स्टॉल आहे. हे चिक्की आहे का? कितीला आहे ही? अच्छा, 50ला. आणि हे काय आहे?
ओट्स. हां बाजरीचे, ज्वारीचे, नाचणीचे, अच्छा. बाजरीचे बिस्किट आहे, कुकीज, मटरी अच्छा, आहे, बाजरीची. चकली आहे, अच्छा, मटरी चकली. उडीद पापड आहे, अंडी आहे, बाजरी आहे, गावरान. गावठी अंडी आहेत का ही? हो सर. कशी आहे ती? 240 ला डझन सर. 240ला डझन. अच्छा अच्छा. हा पुणे जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. गावरान तूप वगैरे हे सगळं आहे. ही कसली मिठाई आहे? हां की कसली आहे ही? खरवसवडी आहे का? आणि हे तूप गावरान तूप आहे. आणि थालीपीठाचे पीठ हे कसे आहे? 300 रुपये. किती आहे हे? 1 किलो आहे का हे? अच्छा अच्छा. ठीक आहे. तर पुणे जिल्ह्यामधला आहे ना हा स्टॉल? हा भंडारा जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कसं आहे गोळाचं? 60ला. आणि हे काय? 120ला आहे. याच्यामध्ये अद्रक, इलायची, जायफळ मिक्स आहे. अच्छा, हे 120ला. आणि ह्याचे छोटं हे पॅकेट आहे का? नाही, तो करून द्या. अच्छा अच्छा. हा रत्नागिरी जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कसे आहे ते काजू? 200. आणि हे मसाला? अच्छा 250. आणि हे लाडू कुठले आहेत हे? हे पाकिट कसं आहे? 50. हा सांगली जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. कसे आहे ते मनुका? हे कितीला आहे? हां हा 350 रुपये किलो आहे. अच्छा 350 रुपये किलो. आणि हे काळ्या मनुका? 450 रुपये 450 रुपये किलो. किलो. अच्छा. सांगली जिल्हा पाटगावचा हा स्टॉल आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. कसे आहे ते काजूचे पॅकेट? 350 रुपये. 350ला. हे कुठले खारे आहेत की साधे? आहेत. अच्छा हे बघा इकडे खारे. अच्छा. हे खारे काजू. हां हां. हे कितीला? 300. 300 रुपये. हो. अच्छा अच्छा. आणि कोकम कसे आहेत हे? कोकम 200 रुपये. 200 रुपयाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले कुठले तुम्ही? कुडाळ. आंबेरी कुडाळ. अच्छा अच्छा. हां हे शेवया. हे मँगो फ्लेवर आहे. अच्छा मँगो फ्लेवर शेवया. कसं आहे हे पाकिट? हां 60 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. कोकणातले. हा कोल्हापूर जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे काय गुळ आहे का हे? कितीला आहे हे? 130 रुपयाला. आणि हे छोटं आहे का? हे 70 रुपयाला आहे. अच्छा. आणि बाकी हे सगळं काय आहे? हां अच्छा अच्छा. हां हां हां. आणि हे आवळा कँडी 60 रुपयाला आहे. आणि हे किती? अर्धा किलो आहे. कितीला आहे हे? 60 रुपयाला. तर हा हनी बन्सचा हा स्टॉल आहे. नमस्कार. हो नमस्कार. तर ही छोटी बॉटल कशी आहे? ही बॉटल कशी आहे? हां 250. अच्छा 250ला आहे. पोलंडमध्ये. आणि हे सगळे डाळी वगैरे आहेत का? डाळी आहेत, लाडू आहेत. अच्छा अच्छा. लाडू आहे, टिंक लाडू आहे, खजूर लाडू आहे, ड्रायफ्रूटचे लाडू आहे, शेंगदाण्याचे लाडू आहे. आणि मग सुद्धा आमच्याकडे 5 प्रकारचे. हां ओके. तर हे छोटी बॉटल कशी सांगितली? ही वाली 530 रुपये. ही 530ला. आणि ही मोठी? 1000. ही 1000ला आहे. अच्छा अच्छा. 1 kg आहे, हाफ किलो. हां अर्धा किलो. ठीक आहे. तर हा अमरावती जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसे आहेत हे पापड? 350 रुपये. 350 रुपये. अच्छा. आणि हे चकली? 100 रुपयाला. हा वाशिम जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे लाडू कसे आहेत हे? हां ड्रायफ्रूटचे. कितीला आहेत हे? 300. हां 300. 300ला आहे. आणि हे नाचणी कितीला आहे? हां 200 रुपये. 200 रुपयाला आहे. आणि हा चिवडा आहे का? मिलेट्स. भेळ आहे. अच्छा भेळ. कितीला आहे ही? 50 रुपयाला. 50 रुपयाला आहे. ठीक. तर हा बीड जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे लोणचे, मसाले, हळद आणि बाकी सगळे हे आहेत प्रोडक्ट्स. तर हे कसे आहेत हे? कितीला आहे? 120ला पॅकेट. 120ला. आणि हे काय करंजी? हां कितीला आहे हे? अच्छा 120ला आहे. अच्छा आपली चकली आहे घरगुती. घरगुती चकली. कितीला ती? ही सर 120लाच आहे. अच्छा 120ला आहे.
हा सांगली जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कसे आहे रे शेंगदाणे? 70 रुपयाला. आणि हे तांदूळ कुठले आहेत हे? इंद्रायणी. कितीचं आहे हे पाकिट? 80 रुपये 1 किलो आहे का? हां हां. आणि हे पीठ आहे, नाचणीचं पीठ ते कसं? 30 रुपये पाव. 30 रुपये पाव आहे. तर हा लातूर जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. कशी आहे ही बिस्किटं? हे गव्हाचे कितीला आहे ही? 80 रुपये. 80 रुपयाला. आणि ही वाली? हे पण गव्हाचंच आहे, हे 100 रुपयाला आहे. ही 100 रुपयाला आहे. अच्छा आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू हे सगळ्याची कडधान्याची बिस्किटं भेटतात. अच्छा, सगळ्या कडधान्याची बिस्किट आहेत. त्याच्यानंतर नॅचरल गूळ आहे, ऑर्गॅनिक. अच्छा सेंद्रिय पद्धतीने ऊसाची लागवड करून ऑर्गॅनिक पद्धतीने गूळ तयार केलेला आहे. अच्छा. हे लाडू कसे आहेत? ड्रायफ्रूटचे लाडू आहे, डिंक लाडू. कितीला आहे ते? हे ते 150 रुपयाला आहे, 300 ग्रॅम. अच्छा 150ला. आणि हे काय चिक्की आहे का? हे ते ही चिक्की आहे. हां हां. ही चिक्की आहे, लोणावळ्याची चिक्कीला सुद्धा पाठीमागं टाकते ही चिक्की. अच्छा. ही कितीला आहे? हे 150 रुपयाला 400 ग्रॅम. हां हां. त्याच्यानंतर लहान बाळांसाठी नाचणी सत्व आहे. 6 महिन्याच्या पुढील बाळासाठी हे उपयोगी आहे. त्याच्यामध्ये आपण त्या बाळाला खीर किंवा उपीट काही पण करून बनवून देऊ शकतो. माझ्याकडे चटणी आहे, लातूरची चटणी. या अच्छा, ही लातूर चटणी. हां, लातूरची चटणी आहे. याला ठसका चटणी म्हणतो आम्ही, कारण तेज आहे. हा तुमचा A76 नंबरचा स्टॉल आहे ना? ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी विद्या मंगेश बापे. महालक्ष्मी सरस 2025 आजपासून महालक्ष्मी सरस चालू झालेला आहे. 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत MMRDA ग्राउंड नंबर 3 आणि 4मध्ये हे स्टॉल आहेत आमचे. इथे माझा स्टॉल आहे स्वयंसिद्धा महिला बचत गट. शिवेद फूड्स नावाचा माझा ब्रँड आहे. स्टॉल नंबर आहे A55. माझ्या स्टॉलवरती तुम्हाला विविध प्रकारचे दूध घालून केलेले लाडू मिळतील. घरगुती बाजरी चकली उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बाजरीची शेव आहे. नक्की भेट द्या, चाखायला या. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांनी केलेल्या विविध पदार्थांची, विविध वस्तूंची ओळख करून घ्या, खरेदी करा आणि महिलांना प्रोत्साहन द्या, ही नम्र विनंती. माझे प्रॉडक्टचं ऑर्डर तुम्ही करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9867 864861. थँक्यू. धन्यवाद. तर हा अहिल्यानगरचा हा स्टॉल आहे. हे काय लाकडी घाण्याचे तेल आहेत का? कसे आहेत हे? 30 रुपये शेंगदाण्याचे. आता हां हां. हे 130 रुपये. 130 रुपये. हां, अच्छा अच्छा. आणि हे सगळं काय आहे? चटणी. कुठली चटणी आहे ही? शेंगदाणा आणि तीळ. अच्छा अच्छा. आणि हे सगळे पिठं आहेत का वेगवेगळे? वेगवेगळे शेवई आहे, घरगुती शेवय. अच्छा अच्छा. गव्हाची. हां 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 हां. तर तुमचा हा अहिल्यानगरचा A54 नंबरचा स्टॉल आहे. ठीक. तर हा नाशिक जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. कसे आहेत हे द्राक्ष? 500 रुपयाला अर्धा किलो आहे. 500ला अर्धा किलो आहे. झाडावरती वाळवले. अच्छा अच्छा. हां हां हां. हा अहिल्यानगरचा हा स्टॉल आहे. काय आहे हे? आवळा 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 आवळा. आणि हे? ते पण आहे, गुळातलं आहे. अच्छा. हां हां हां. अच्छा, हे पण आवळा कॅन्डीज आहे. हे ते हे आवळ्याचेच जास्त प्रोडक्ट्स आहेत. अच्छा अच्छा. हां हां हां. सिरप पण आहे. हां हां हां. नाचणीच्या शेवया. हे कसं आहे हे? हां, 150ला आहे. ठीक आहे. तुमचा हा A73 नंबरचा स्टॉल आहे. हा परभणी जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसे आहेत अगरबत्ती? हां, 40 रुपयाला 50 ग्राम आहे. 40 रुपयाला 50 ग्राम. 50 ग्राम 100 ग्राम 100 50 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. हां हां. ही 200 ग्राम 100 रुपयाला आहे. 200 ग्राम 100 रुपयाला आहे. अच्छा. हे 250 ग्रामची धूप आहे. अच्छा. चंदन धूप हां. ही 70 रुपयाला फक्त. 70 रुपये. गाईच्या शेणापासून बनवलेली गुगळ, हवन, डोबान हां हां हां. ह्या अशी धूप आहे. ही एवढं पाकिट हे 100 रुपयाला पडतं. 100 रुपयाला आहे. अच्छा. आणि ही 250 ग्रामची बॉटल आहे. हां हां 5 फ्लेवर येतील यामध्ये, वेगवेगळे लिव्हंडर, गुलाबचंदन हां हां. असे वेगवेगळे. हे 250 ग्राम म्हणजे पाव किलो अगरबत्ती हे 200 रुपये. अच्छा, 200 रुपयाला आहे. 200. ठीक आहे.
हे 49 नंबरचा स्टॉल आहे ना तुमचा? हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा स्टॉल आहे, सावंतवाडी मधला. हे सगळे बघा लाकडाचे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत. तिथे सगळी ही लाकडी खेळणी आहेत, नंतर मग पोळपाट, लाटणी, रवी वगैरे, चमचे वगैरे सगळे आहेत. ती कशी आहे फणी? हां 150ला आहे. ह्या चमच्याचा सेट आहे का हा? अच्छा, पर पीस किती आहे? 100ला आहे. अच्छा हां हां. आणि ही टेबल वेळी कितीला आहे? ही 500ला. अच्छा 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 अच्छा. हां हा पालघर जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कसे आहे? हे कितीला आहे? अच्छा 200. आणि हा ट्रे कसा आहे? हां 600 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. पालघर जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हा नागपूर जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. कसे आहेत हे टॉप सगळे? सबके रेट अलग अलग है. हाँ कितने का है? ये वाला 450 का है. ये अच्छा. वाला 400 का. अच्छा, और ये पूरा गाउन ये वाला 800 का है. 800 का है. अच्छा अच्छा. 800 का सबके रेट अलग है. तर ठीक. ही नागपूरची चिक्की आहे का? हां अच्छा गजक. ते कितीला आहे? 100 रुपये पाव. आणि ही कसली वडी आहे? हां अच्छा अच्छा. कितीला आहे ही सिंगल? 20ला आहे. अच्छा अच्छा. हा जळगाव जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कसं आहे? 100ला. आणि हा दिवा? हा पण 100ला आहे. छोटा 70ला. हां छोटा 70ला आहे. अच्छा 200ला. हा नाशिक जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. कशा आहेत या बॅग्स? 200. हे 200ला. आणि क्वेश्चन कवर आहे का? कितीला आहे? हे 250. 250ला. आणि हे मोठे क्वेश्चन कवर आहे का? अच्छा अच्छा. आणि ही बॅग कशी आहे? 150. हां 150ला. अच्छा. आणि त्या फ्रेम्स? फ्रेम्स हे 2500चे. अच्छा अच्छा आणि हे वेगळे बंडल 800. अच्छा अच्छा. ते 800चे आहे. ठीक. की होल्डर आहे. हां की होल्डर. होल्डर आहे. ते कितीला आहे? 3750. 3750. हा काय हा? 1950. 1950ला आहे. अच्छा. बंडल तो- 800. हां हां. तुमचा A64 नंबरचा स्टॉल आहे. हा A64 नंबरचा स्टॉल आहे नाशिक. ठीक आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. कसं आहे हे? तो 450. 450ला. आणि ह्या बँगल्स 300. 300ला आहे. अच्छा ठीक. हा कोल्हापूर जिल्ह्यातला बघा हे मातीच्या भांड्यातला हा स्टॉल आहे. हे कसा आहे कप हा? एक घेतला तर 90 रुपये. अच्छा 190ला. आणि बाकी? सेट घेतला अर्धा डझन एकदम घेतला तर तो 350 रुपयाला सेट. अच्छा 350ला सेट आहे म्हणजे ते. आणि हे भांडं? हे भांडं 150 रुपये. अच्छा 150ला आहे. आणि ते गणपतीचं तोरण कितीला आहे? ते हे गणपतीचं तोरण 600 रुपयाला आहे. किती? 600 रुपयाला. अच्छा ठीक. हा गोंदिया जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे सगळे लॅम्प्स आहेत का? कसे आहेत हे? हां कितीला आहे? हा 350. अच्छा. आणि हा? हा 600. 600ला आहे. तर हा रायगड जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हा कसा आहे दिवा? हां 250ला आहे. आणि ही समय? 1500 रुपये. 1500ला आहे. तर इथे बघा हे सगळे असे वेगवेगळे सगळे असे हे प्रोडक्ट्स आहेत. तर हा बुलढाणा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे बघा हा गणपती. कसा आहे गणपती? दादा 1250चा पण तो 650ला येतो. अच्छा 650ला. आणि हत्ती? तो 2550ला येईल. 4500चा आहे पण 2550. अच्छा. आणि शिवाजी महाराज? तो तुम्हाला 3500चा आहे 2050ला येईल. अच्छा 2050. एक्झिबिशन ऑफर आहे का ही? ठीक. हे काय रटामध्ये घेतल्यामुळे स्वस्त मिळालं आहे. हां 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 बरोबर. तर इथे बघा हे दुसरे उभे असे शिवाजी महाराज पण आहेत. आणि बाकी पण गणपतीच्या मूर्त्या आहेत. तर हा A77 नंबरचा हा स्टॉल आहे. हा A78 नंबरचा छत्रपती संभाजीनगरमधला हा स्टॉल आहे. ठीक. कसे आहे? धूप आहे ना? कितीला आहे?
हां 50ला आहे. अच्छा आणि हे नाही. अच्छा अच्छा ठीक. हे सोलापूर जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. कसे आहे ते बस 1400. अच्छा और ये छोटा वाला 400. हाँ 400. ये 400 का है. 400 क्वालिटी देखो. क्वालिटी अच्छा है. ये 800 का है और ये 600 का है ना. अच्छा आहे तर चॅनल आहे. हा जळगाव जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. ते कसे आहे ते. हे मोदक दुपाय गाईच्या शेणापासून बनवलेले हर्बल पावडर आणि सुगंधी पावडर म्हणून. अच्छा गाईच्या शेणाचे नॅचरल हर्बल. गाईच्या शेणाचे नॅचरल हे. अच्छा आणि हे धूप. हे धूप स्टिक आहे. हां हां हे हां मोदकच्या आकारात आहे आणि हे स्टिकच्या आकारात आहे. अच्छा. अच्छा त्याच्यामध्ये केसर चंदन गुगुळ आहे लोबान आहे तुळशीपासून बनवलेले अष्टगंधापासून बनवलेले. अच्छा अच्छा ठीक. हा गडचिरोली जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे असे हे शो पीस आहे. हा कसा आहे हा मासा 350ला आहे आणि कासव 250ला आहे. अच्छा आणि हे मोठा कासव कितीला आहे 2500ला आहे. तर हे बघा लाकडी शिल्पकला म्हणजे यशस्वी स्वयंसहायता संघ A82 नंबरचा हा स्टॉल आहे. हा सातारा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसं आहे हे मॅजिक दिवा आहे. मॅजिक दिवा. तेल भरायचं. इथे तेल भरायचं. अच्छा अच्छा इथं वाढ घालायची. अच्छा अच्छा कितीला आहे तो हा 150 रुपये. 150. अच्छा हे सगळे आहेत. कप कितीला आहेत ते 50 रुपयाला एक आहे. अच्छा 50ला एक आहे. अच्छा आणि हे तुळस कितीला आहे ही 250ला आहे. अच्छा अच्छा ही सरस्वती कितीला आहे हो 200ला आहे. हा गोंदिया जिल्ह्यातला A89 नंबरचा स्टॉल आहे. कसे आहे ते हां अच्छा अच्छा कितीला आहे पण ते 900ला आहे. आणि सगळे सेम प्राईज आहे का ते. अच्छा ते बघा एवढे सगळे असे हे व्हेरायटीज आहेत. हा सोलापूर जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसे आहे ते लाडू मुगाचे लाडू आहेत सर. कितीला आहे 120 रुपयाला 200 ग्रॅम आहे. अच्छा 120ला 200 ग्राम आहे. अच्छा अच्छा हां हां आणि हा काळा मसाला आहे का मसाला येतो. तो कशासाठी चिकन मटन वगैरेसाठी चिकन मटन व्हेज नॉनव्हेज सगळ्याला चालतं. सगळ्यासाठी. कितीला आहे ते पॅकेट 150 रुपयाला आहे. अच्छा 150ला. 200 ग्रॅम. अच्छा अच्छा ठीक. हा यवतमाळ जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. हे एक्झॅक्टली काय आहे हे नेमकं. अच्छा आता हे कर्नाटकवरती बाण जर घेतला हां हां तर त्याच्यात ते कर्नाटकात एकूण 36 जिल्हे आहेत 30 जिल्हे आहेत. हां हां ते नगदी पिके दाखवले कोणते ते प्रमुख उद्योग दाखवले अशी त्याची भाषा अच्छा पिके अच्छा असं सगळं दाखवले. पूर्ण ते ह्याची सगळी माहिती आहे ती. आता अच्छा आपल्याला जे माहिती आहे ते महाराष्ट्र घेऊया. हां हां आता अच्छा तर महाराष्ट्रामध्ये हां हां नगदी पिके कापूस ऊस आहे. प्रमुख उद्योग शेती हां हां साखर. हां हां प्रमुख भाषा मराठी. हां हां पिके ज्वारी गहू तांदूळ असं. अच्छा संपूर्ण माहिती अशी त्याची दिलेली आहे ती. हां हां तर जसं तुम्ही भारताचा बघितला नकाशा पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह तसे हे जगभराचे आहेत. हा भारताचा आहे आणि हा जगभराचा आहे आणि हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. 36 जिल्हे वाईज ना ठीक ठीक. तर हा 110 नंबरचा स्टॉल आहे. तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. हे काय आहे अच्छा कितीला आहे हे पॅकेट 150 अच्छा आणि हे काय अच्छा कुंदा बर्फी कितीला आहे ही अच्छा 150 रुपये पाव किलो आहे. आणि अच्छा 100 रुपये पाव किलो आहे. अच्छा अच्छा तर हा आंध्र प्रदेशचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे असे हे लाइटिंग्स आहेत आणि तोरण आहे. ये कितने का है ये वाला कौन सा वाला ये वाला जोड़े 300 का. अच्छा जोड़ी 300 का और ये लंबा वाला 500 का. ये 500 का और ये लाइट कितने का है ये 1500 का. अच्छा 1500 का है और ये बड़ा लाइट 2500. अच्छा 2500. तो ये A127 नंबरचा हा आंध्र प्रदेशचा हा स्टॉल आहे. हा बुलढाणा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे बघा मोजरी आणि चप्पल. हे कसं आहे हे
550ला आणि हे वालं 650ला आहे. आणि बूट कितीला आहेत ते सगळे? 950. अच्छा अच्छा ठीक. हाँ गुजरात का हाँ स्टॉल है. ये कैसा है ये पर्स? 300 का है. और ये बड़ा वाला बैग कितने का है ये? हाँ कितना? 750 का है. अच्छा अच्छा. और ये क्वेश्चन कवर वगैरह है क्या? ये क्वेश्चन कवर है, बेडशीट है, अच्छा अच्छा. टेबल रनर है. अच्छा टेबल रनर कितीला आहे हे? ये 1250. 1250. अच्छा अच्छा ठीक आहे. हा वर्धा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसे आहे हे दिवे? 40 रुपयाला आहे. आणि ते काय आहे? कितीला आहे ते? हां 60ला आहे बॉडी स्क्रबर. हा यवतमाळ जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. हे कसे आहेत हे शंकरपाळ्या? शंकरपाळ्या कसे आहेत? हां 80ला आहे. अच्छा अच्छा. आणि हे 100ला तिळाचे लाडू. हे सांगली जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसं आहे हो? कितीला आहे हे? 750ला आहे. आणि छोटं जातं? अच्छा 1200 1300 सगळे वेगवेगळी किंमत आहे. हा सातारा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. एक गुलाब धूप अगरबत्ती आणि हे सगळे असे प्रोडक्ट्स आहेत. तर हा बीड जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसं आहे? हे 300ला आहे. अच्छा. आणि हा डॉग 300लाच आहे का? अच्छा अच्छा. हा कोल्हापूर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. कसे आहेत हे लाडू? 40ला आहे का? अच्छा. आणि ही पालक चकली हे किती? 45ला आहे. तर हा नाशिक जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे बघा ही काही द्राक्ष आहेत. हे कितीला आहे? 150ला आहे का? आणि ड्राय व्हेजिटेबल्स. हे काय आहे? फ्रायमध्ये केलेल्या भाज्या या. अच्छा अच्छा. कितीला आहे पॅकेट? हा सांगली जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसे आहेत हे बिस्किट्स? हे 140 रुपये पाव किलो. 140 रुपये पाव. कुठले गव्हाचे आहेत का हे? हे गव्हाचे, बाजरीचे, नाचणीचे. अच्छा हे नाचणीचे. अच्छा अच्छा. आंबे हळद पण आहे बघा. ही आंबे हळद. हां ही आंबे हळद आहे. अच्छा. पूर्ण सेंद्रिय हळद आहे. अरे बाप. आंबे हळद कितीला आहे ती? 50ला आहे. 50ला. हा सोलापूरमधला हा स्टॉल आहे. हे काय? मका चिवडा. अच्छा. आणि थोडं एक हां केळी चिप्स. कसे आहे केळी चिप्स? 50ला हा 150. तर मित्रांनो आता एक्झिबिशन हॉल 1मधले आपले सगळे स्टॉल्स बघून झाले आहेत. तर आता आपण एक्झिबिशन हॉल 2मध्ये इथे चाललो आहोत. तर एक्झिबिशन हॉल 2मध्ये इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण इथून आता एक एक करून स्टॉल्स बघूया. तर एक्झिबिशन हॉल 2मध्ये B1पासून ते 186पर्यंत असे सगळे स्टॉल आहेत. तर इथे धाराशिवमधला हा एक स्टॉल आहे. नंतर इथे संभाजीनगरमधला पण हा असा स्टॉल आहे. हा रायगड जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. इथे हे असे पापड्स. हे कुठलं आहे? हां पेरू सरबत. कितीला आहे ही बॉटल? कॉन्सन्ट्रेटेड आहे का हे? अच्छा अच्छा. परभणी जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे बघा हे सगळे कडधान्य आणि बाकी सगळे हे असे. हे काय कुठले शेव आहे हे? हां इथे बघा हे सगळे असे शोपीस आहे. हे स्वामींचं कसं आहे? हे कितीला आहे? नुसती मूर्ती पाहिजे का? कितीला आहे ती? 150ला. अच्छा. आणि हे प्लांट 500ला आहे. अच्छा. आणि हे वाले 300ला जोडी. आणि हे छोटंवालं 100ला आहे. हे तुम्ही कुठले आहे इथे? हां परळी. अच्छा.
कसं आहे? कितीला आहे? 345 340 का है और ये वाला 345 और ये 180। अच्छा, और ये छोटा पर्सेस वगैरह कितने का है ये सब? ये 116 पैसे। अच्छा 116। ये कहाँ का प्रोडक्ट्स है ये सब? ऑल ओव्हर इंडिया। अच्छा, ऑल ओव्हर इंडिया का आहे. अच्छा ठीक आहे. हे बघा, हे सगळे वेगळ्या प्रकारचे सगळे असे हे प्रोडक्ट्स आहेत. तर हा यवतमाळ जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कुठलं फळ आहे हे? कवट आहे कवट. अच्छा, खवट. कवटापासून बनवलेलं लोणचं आहे. लोणचं. चटणी आहे, जेली आहे. अच्छा, कशी आहे ती जेली? जेली हे 80 रुपयाला आहे. 100 रुपये. आणि लोणचं? हे लोणचं आहे 500 रुपये किलो. 200 रुपये. अच्छा अच्छा. टोमॅटोची हळद आहे. काय आहे? अच्छा अच्छा. आणि हे लाडू कसे आहेत हे? लाडू 60 रुपयाला. 60 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. आणि ही हळद 140ला आहे. हा धाराशिव जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. म्हणजे बघा, हे सगळे सॅम्पल्स ठेवलेले आहेत ओरिजिनल. हे लाल तिखट कितीला आहे? हे लाल तिखट हे पाव किलोचं आहे, 150 रुपये. 150. आणि काळे चटणी ही कितीला आहे? 100 रुपये. 100ला आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. हा वर्धा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. हे कसे आहेत हे बिस्किटं? नानकट बिस्किट? हां 80ला सर. अच्छा 80ला. हे 100ला. हे 100. बाजरी नाचणी. अच्छा, बाजरी नाचणीची. आणि ती कशी आहेत ती सगळी? हे ओट्स नानखटाई. कितीला आहे ते? हे 50ला आहे. 100ला आहे. अच्छा अच्छा. 70ला आहे सर. हां हां ठीक आहे. हा संभाजीनगरचा हा स्टॉल आहे. हे कसे आहे हे? 100. अच्छा 100ला एक हे पाव किलो. ही 120. हे अच्छा 120. ही 100ला आहे. अच्छा, आणि हे पापड वगैरे कसे आहेत हे? 60ला आहे पाव किलो. 60ला. अच्छा, आणि हे 50ला आहे. ठीक आहे. हा जिल्हा रत्नागिरीमधला हा स्टॉल आहे. सगळे मसाले आणि नंतर मग पिठं वगैरे सगळं आहे. हे मोदक पीठ, गावण पीठ. हे गावण पीठ कशाला आहे? कितीला आहे? 60ला आहे. अच्छा अच्छा. हां हां हां. आणि शेंगदाणा चटणी. हा रत्नागिरी जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. हे कसे आहेत सालवाले काजू? 450ला. अच्छा अच्छा, अर्धा. आणि हे सोललेले? 1100 रुपये किलो आहे. 1200 आहे. 1400 आहे. अच्छा. आणि मसाला? मसाला 250 रुपये. आणि हे कसले आहेत? 200 रुपये. हे 150 ग्रॅम आहे, 250 रुपये. पण ते कुठले आहेत? मसाला आहे की वेगळे आहेत? खारट? क्रीम ऑनियन. क्रीम ऑनियन आहे. अच्छा अच्छा. हां हां ठीक. हा कुठल्या जिल्ह्यातला आहे तुम्ही? जालनामधले आहेत का? अच्छा. हे गूळ कसं आहे? 100 रुपये किलो आहे सर. 100. एकदम सेंद्रिय आहे. अच्छा अच्छा. नो केमिकल काहीच नाही. अच्छा अच्छा. केमिकल वगैरे काहीच नाही. शकता सर. अच्छा अच्छा. चहा बनवू चहामध्ये वापरू शकतो ते. हे कडधान्य कशी आहेत सगळी? हे आपला राजमा आहे, तूर डाळ आहे, ज्वारी आहे, पांढरा राजमा आहे, बाजरी अच्छा. आहे आपल्याकडे, बाजरी. मटकी आहे, चवळी आहे. पण कसं आहे भाव काय आहे त्याचा म्हणजे अंदाज? हा 150 रुपये राजमा. तुरी डाळ आपली 200 रुपये किलो आहे. 70 रुपये किलो आहे ज्वारी. हा 200 रुपये किलो आहे राजमा. अच्छा अच्छा. बाजरी 70 रुपये किलो आहे. बाजरी 70 रुपये किलो. अच्छा अच्छा. मटकी 150 रुपये किलो. मटकी 150 रुपये किलोला आहे. अच्छा अच्छा. गावरान मटकी आहे सर. हां हां. तीळ 200 रुपये किलो. 200 रुपये किलोला तीळ आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. तुमचा हा 139 नंबरचा स्टॉल आहे जालन्याचा. ठीक. हा माधुरी गृह उद्योग रत्नागिरी जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे सगळे बघा सगळ्या प्रकारचे हे असे मसाले आहे, हळद आहे आणि वडेपीठ वगैरे पण आहे. नांदेड जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. कसं आहे हे? हां 300. आणि हे? हां सेम. अच्छा अच्छा. हा तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्गमधला हा स्टॉल आहे. हे कसे आहेत काजू? हां सालवाले कसे? 200ला. आणि हे सोललेले? हां अच्छा. तुकडा काजू म्हणजे पाकळी. अच्छा अच्छा. कसे आहेत ते? अच्छा 200लाच आहेत ना म्हणजे ते. आणि हे खारे काजू हे कितीला आहे? 120ला आहे. अच्छा अच्छा. ठीक.
हा जळगाव जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. हे काय तेल आहे का? कशावरती आहे हे? केसांवरती ते कोणता जातो त्याने केसवरती थांबते. अच्छा अच्छा. कशी बॉटल आहे ही? 200ला. हां 200ला. 200ला आहे. अच्छा. हा कोल्हापूर जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. ते कसे आहेत? हे लाडू आहेत ना? पेढे आहेत. अच्छा कितीला आहे? हां आणि हे काय गुळ? किती? 40 रुपयाला. अच्छा. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा महालक्ष्मी सरस 2025 बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा? तर हे महालक्ष्मी सरस प्रदर्शन म्हणजे आहे 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत आणि ह्याची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.